आणि त्या चर्चेला तुम्हाला बोलवलं जाईल, म्हणजे मला बोलवलं जाईल। मी खरं तर त्यांना हेच सांगितलं आहे की कॅबिनेटच्या बैठका दर आठवड्याला असतात। हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। याला तुम्ही स्पेशल मीटिंग घेऊ शकता, आजही घेऊ शकता, उद्याही घेऊ शकता, सोमवारी घेऊ शकता, पण रेग्युलर बैठकीमध्ये हा विषय घेणं म्हणजे कुठेतरी हे जे आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जे आंदोलन शेतकरी करत आहे, त्याच्याचबरोबर अनेक लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। कुठं ना कुठेतरी आपण या आंदोलनाकडे बघत असताना कुठेतरी महत्त्व देत नाही असं कुठेतरी आम्हाला वाटतं। मला असं वाटतं की हे आंदोलन आम्ही सर्वांनी सुरू केलं असलं तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी आता दिलेली आहे ती कशी फसवी आहे हा संदेश लोकांमध्ये गेलेला आहे। त्यामुळे भरणे मामा नक्कीच सकारात्मक वाटतायत, पण शेवटी त्यांचं म्हणणं हे एकच येतंय, आम्हाला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्री साहेबांना निर्णय घ्यावा लागतो। म्हणजे कुणीही उद्या कुठलाही मंत्री जर आमच्याशी बोलणार असेल तर ते हेच म्हणणार आहेत की शेवटी मुख्यमंत्री साहेब हा निर्णय तिथे घेत असतात। मला एक कळत नाही, मुख्यमंत्री साहेब या बाबतीत का स्पष्टपणे बोलत नाहीत, का या ज्या दोन अटी आहेत त्या काढत नाहीत। आर्थिक अडचण या सरकारला नाही आहे असं सरकारच आणि सत्तेतले सर्व लोक तिथं म्हणतात, आणि मग दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्यांच्या बाबतीत या अटी टाकून 36 ते 38 लाख शेतकऱ्यांवर अन्याय करायला हे सरकार निघालेलं आहे। तर मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या। फार कमी मागण्या आहेत, उगाच मागायचं म्हणून काही मागितलं असं नाही। फक्त आमचं असं मत आहे की ज्या अटी टाकल्यात त्या अटी मात्र त्या ठिकाणी तुम्ही काढा। अनेक लोकांचं आणि सत्ताधारी आमदारांचं सुद्धा हेच मत आहे, फक्त मुख्यमंत्र्यांशी कोण बोलायचं, आणि परदेशी समिती जी आहे ती अधिकाऱ्यांची समिती आहे। अधिकारी कधी शेतात जातात का? कुणी जात नाही। ईसीत बसून एखादा निर्णय केला आहे आणि तो निर्णय जर शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रावर लादायचा असेल तर नक्कीच त्यातून अन्याय होणार। अधिकारी चुकतात असं मी म्हणणार नाही, पण मग अधिकाऱ्यांना ज्या शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणीत त्या माहीत नसतात, कुठेतरी पैसा वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला, तो तसाचा तसा कॅबिनेटनी मंजूर केला आणि सरकारकडनं तो डिक्लेअर झाला। त्यामुळे परदेशी जी काय कमिटी आहे त्या कमिटीने ठीक आहे रिपोर्ट तुम्हाला दिला, त्यातल्या त्रुटी शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगत आहोत। त्यामुळे आमच्या या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐका, आणि शेतकऱ्याचं मत हे अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठं आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। त्यामुळे कृपा करून तुम्ही लगेचच्या लगेच या बाबतीत निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। जे कृषी मंत्री आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काही वेळात आम्ही परत एकदा फोन करू। आम्ही त्यांना दोन गोष्टी सांगितल्या, ठीक आहे मुख्यमंत्री साहेबांना बोलता येत नसेल ना तर आपण मित्रपक्ष म्हणून, म्हणजे भरणे साहेब हे अजितदादा पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, या सरकारमध्ये ते कृषी मंत्री आहेत, तर तुम्ही मित्रपक्ष म्हणून एक स्टेटमेंट द्या। स्टेटमेंट साधं सोपं आहे। स्टेटमेंट असं असावं की या आंदोलनामध्ये जे पवित्र पंढरपूरच्या भूमीमध्ये जे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत, ज्या अटी आहेत दोन, एक तर 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस असणाऱ्या कर्जमाफीचा लाभ घेतला, या शेतकऱ्यांना आत्ता जी 50,000ची अट टाकली आहे, तर आमचं मत आहे ती 50,000ची अट पण काढा, आणि 2019च्या कर्जमाफीचं आणि या कर्जमाफीचं जे काही संबंध तुम्ही लावला आहे ते पूर्णपणे तुम्ही पुसून टाका, काढून टाकला, ही आपली पहिली मागणी। आणि दुसरी मागणी, जे रेग्युलर आमचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 25, 26 आणि 26, 27ची जी अट टाकली ती सुद्धा काढून टाका, नाहीतर त्यांना एक वर्षभर थांबावं लागणार आहे की मदत मिळण्यासाठी। त्यामुळे या दोन अटी काढाव्यात असं, आणि तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की ज्या दोन अटी मी ज्या बोललो त्या अटी या महत्त्वाच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत। आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललो आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे सांगितलं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये या अटी शेतकऱ्यांच्या बाजूने काढल्या जातील आणि सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना, 55 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार म्हणजे देणार असं स्टेटमेंट त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून भरणे साहेबांनी त्या ठिकाणी द्यावं। आणि मित्रपक्षाचे ते असल्यामुळे भाजपकडनं समजा जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत बावनकुळे साहेब, नाही तर अजून कुणीतरी जबाबदार एखादा
भाजपचा मंत्री त्यांनीसुद्धा जर सांगितलं हेच वाक्य की आम्ही काढणार आहोत, तरी आम्ही लगेचच्या लगेच आत्ताच्या आत्ता हे आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत. आता बघूयात ते त्या बाबतीत काय करतात. मला माहीत नाही, ते पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत. पण माझं एक मत आहे की ते म्हणतायत की बैठकीला आलं पाहिजे. जर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील बैठकीला आलं पाहिजे तर त्या पदाचा आदर आहे. पण शेवटी काही झालं तरी फक्त बैठकीला जाण्यासाठी मी तिथं जाणार नाही. आमच्यातलं कुणीही त्या बैठकीला जाणार नाही. तुम्ही मीडियासमोर या महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाहीर करा की आम्ही या दोन्ही अटी मागे घ्यायला तयार आहोत, तरच आम्ही आपल्याला भेटायला येऊ, चर्चा करू आणि त्यातून मार्ग तिथं काढू. आमच्यातले अनेक लोक तब्येत त्यांची डाऊन होत चाललेली आहे, ताकद कमी होत चाललेली, डोकं तिथं दुखतंय, पण काही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही. माझा परिवार थोडा चिंतित आहे. माझे वडील इथं बसून आहेत. माझी लहान मुलं ज्यांना आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, अन्नत्याग काय असतो हे माहीत नाही, पण वडील इथं बसला आहे त्या अनुषंगाने ते काळजीत आहेत. आणि त्यातले दोघंही म्हणतात किंवा आम्हीसुद्धा आता तिथं काहीतरी खाणं बंद करून टाकू. म्हणजे प्रांजळ मनाचे लोक आहेत, मुलं आहेत. त्यांना खरं तर या जगामध्ये काय चाललं आहे हे माहीत नाही. पत्नी माझी टेन्शनमध्ये आहे, पण त्यांना एवढंच सांगतो, जर सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही इथं आंदोलन करत असू तर आमच्या पाठीमागे विठोबराया आहे. आम्हाला कुठेही काय त्या ठिकाणी होऊन देणार नाही. आणि जगदंबा आईसुद्धा आमच्याबरोबर आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी आज आमच्याबरोबर आहेत, सामान्य लोक आमच्याबरोबर आहेत, मजूर आमच्याबरोबर आहेत. मग कर्जत जामखेडचे सुद्धा अनेक मान्यवर आमचे सगळे मतदार आणि नागरिक या ठिकाणी आलेत. अख्ख्या महाराष्ट्रातून इथं लोक आता पाठिंबा देत चाललेत. साधा एक शेतकरीसुद्धा येऊन म्हणतोय, साधा मुलगा येतो, आम्ही बीडवरनं आलो आहे, कुणी म्हणते अमरावतीवरनं आलो आहे, कुणी म्हणते नाशिकवरनं आलेलो आहे. काही कुठल्याही राजकीय पक्षाची त्यांचं घेणं देणं नाही, पण त्यांचं मत आलं आहे. आमचे 2.5 लाखाचं थकबाकी आहे, आमची 3 लाखाची थकबाकी आहे, आमची 1.5 लाखाची थकबाकी आहे, 50,000 दादा काहीच होणार नाही. आणि काही येतात म्हणतात की आमचं रेग्युलर आहे, पण हे 25, 26 आणि 26, 27 म्हणजे अजून एक वर्ष आम्ही कसं राहायचं. म्हणजे मला असं वाटतं या आंदोलनाचा एक फायदा मात्र झाला आहे की जे सरकार त्यांच्या या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फसवायला निघालं होतं, लोकांना मात्र त्या ठिकाणी कळालेलं आहे की ही योजना फसवी आहे. त्यामुळे मला लोकांना विनंती करायची आहे की हा लढा आम्ही लढतोच आहे, पण आपल्या सर्वांनासुद्धा हा लढा लढावा लागेल. खरं तर कुठल्याही सरकारी गाड्या असतील, सरकारी मालमत्ता असेल, त्याची तोडफोड करू नका, एवढीच विनंती आम्ही सर्वजण करतो. पण मला काही बीडच्या शेतकऱ्यांकडनं कळालं की तिथं जे शेतकरी नेते म्हणजे आपले कृषी मंत्री बीडला गेले होते, तेव्हा त्यांची गाडी शेतकऱ्यांनी कुठल्या राजकीय पक्षाला अडवली नाही आणि जाब विचारलं, आम्हाला न्याय तुम्ही त्या ठिकाणी कधी देणार. मला असं वाटतं की शेतकरी आता कुठेतरी भावनिक व्हायला लागलेत आणि खास करून शेतकऱ्यांची मुलं ही भावनिक व्हायला लागली. आज भरणे मामांची गाडी अडवली, उद्या कोणाची गाडी अडवली जाईल हे आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. कुठले रस्ते अडवले जातील हे सांगता येणार नाही. आणि मलाही कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की इथं बसून कदाचित प्रशासनाला बरंच काय असं वाटतं की सगळं नियंत्रणात आहे. त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस मी इथं असेल आणि माझ्या मनात असे अजून निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. आपण जर उद्या संध्याकाळपर्यंत आणि परवा सकाळपर्यंत आपल्या बाजूचा निर्णय, शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही तर मला असं वाटतं की इथून मंदिर फार लांब आहे. त्यामुळे अजून जवळ म्हणजे श्री नामदेव पाळीच्या इथं जाऊन आपल्याला तिथं हे जे अन्नत्याग आंदोलन आहे ते तिथं जाऊन त्या पायरीच्या इथं बसून त्या पायरीचा आशीर्वाद घेऊन तिथं ते आंदोलन परवापासून तिथं करावं लागेल असं मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना तिथं वाटतंय. कारण शेवटी इथं येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे, जो वारकरी संप्रदायाचा आहे, जो सामान्य व्यक्ती आहे, सर्व शेतीशी निगडीत आहे. कुणी शेतकरी आहे, कुणी मजूर आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा आला तर मजुराच्या हातात पैसा, मजुराच्या हातात पैसा आला तर व्यापाऱ्यांच्या हातात पैसा, आणि हे सगळी मोठी सायकल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं तिथं बसलो, काही लोकांची अडचण होईल, पण ती अडचण 2 दिवसाची अडचण असेल. त्यामुळे आपल्या सर्वांचं जे काही 5 वर्षाची अडचण होती कर्जमाफीची ती पूर्णपणे सुटेल असं मला तिथं वाटतं. त्यामुळे आता सरकार आम्हाला काय सांगते हे बघू, नाहीतर परवा सकाळी श्री नामदेव पायरीचे इथं जाऊनच आंदोलन करावं लागेल असं मनात आहे. अजून फायनल झालेलं नाही, पण शासनाकडनं या बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आणि परत एकदा विनंती करतो, ही लढाई आपण जी लढत आहोत ती काय फक्त आमच्या एकट्याची लढाई नाही, ही सर्वांची लढाई. आणि या लढाईला सगळ्यांनाच तिथं हातामध्ये घ्यावं लागेल आणि ते तुम्ही सर्वजण घ्याल अशी अपेक्षा. आणि पुढच्या काही मिनिटात, काही तासात, नाही तर उद्यापर्यंत सरकारचा काय निरोप येतोय
हे मी माझ्यापर्यंत आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचविल आणि मग तो निरोप आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपणच आम्हाला सांगावं पुढं काय आम्ही सर्वांनी तिथं केलं पाहिजे. धन्यवाद. हॅलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जामखेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी 2-3 पदाधिकारी येत आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात 2-3 पदाधिकाऱ्यांनी समोर यावं अशी विनंती. कृपया स्टेजच्या एंट्रीच्या गेटवरती जास्त गर्दी करू नये.